शिवसैषा मुद्रा भद्राय राजते प्रतिपश्चन्द्रलेखेव वरधिष्णो विश्ववन्दितः। बांधवांना माझा जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. मी तुम्हाला एक आव्हान करणार आहे. आज आपल्या ऐतिहासिक किल्ले धारूर शहरामध्ये अशी भव्य दिव्य रॅली आजपर्यंत कधीच झाली नव्हती. आज मराठी एक होईल आणि आपल्याला आता मुंबई काबीज करायची. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. आतापर्यंत मराठा बांधवांनी 57 मराठी मोर्चे काढले, मुख मोर्चे मराठा क्रांतीचे, आणि आता 58वा मोर्चा आहे. हा जगातील सर्वात मोठा मोर्चा असणार आहे आपला. म्हणून मराठा बांधवांना सांगू इच्छितो, सर्वांनी आपल्याला आता 2 दिवस राहिले, फक्त 2च दिवस आपल्याकडे. आपल्याकडे 2 दिवस आहेत. आपण लवकर मुंबई गाठायची. जे काही सोबत असेल ते घ्या, कारण इंग्लंडची राणी म्हणते आजपर्यंत असा एकही मोर्चा झाला नव्हता, तो आज मुंबईला होणार आहे. म्हणजे 9 ऑगस्टला आपल्याला महाराष्ट्राची राजधानी मुंबई काबीज करायची. आपल्याला दाखवून द्यायचं या सरकारला की मराठी काय करू शकतात. आणि मराठ्यांचा एक इतिहास आहे. जरी हरले तरी इतिहास आणि जिंकले तरी इतिहास, हा मराठ्यांचा इतिहास आहे. म्हणून तुम्हाला माझ्या सर्व मराठा बांधवांना एक विनंती करतो की आपल्याकडे फक्त आता 2च दिवस राहिलेले. आज किल्ले धारूर शहरामध्ये ऐतिहासिक रॅली निघाली आणि माझ्या सर्व मराठा बांधवांनी विनंती आहे की सर्वांना सांगा, आता मात्र थांबायचं नाही. एक दिवस जातीसाठी माती खायची आहे आपल्याला, कारण आपलं आरक्षणच एक असं आहे की आपल्याला तिथून उभारू शकतंय. नाहीतर आपला समाज हा असाच पडत राहील. ते कुठंतरी आपल्याला थांबवायचंय, कारण आपल्याकडे भरपूर अशी क्वालिटी आहे, पण आपण आरक्षणाला वाचून जात आहे. मग त्या क्वालिटीला काहीही उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी मित्रांना सांगतो, आई वडिलांना सांगा, वडीलधाऱ्या मित्रांना सांगा, भावांना सांगा, बहिणींना सांगा की चल बाबा, मराठा क्रांतीचा आता ऐतिहासिक मोर्चा आहे आणि त्या ऐतिहासिक मोर्चाचा साक्षीदार हो. तुझ्याकडे पैसे नाहीत का? तू समाजासाठी 200 रुपये खर्चू शकतोस. तू आज समाजासाठी 500 रुपये खर्चू शकतोस. आज ऐतिहासिक धारूर शहरामध्ये आज अर्ध्या घंट्यात एवढा मोठ्या समाजाने एक 15 ते 20 मिनिटात 50,000 रुपये गोळा केले मराठा समाजासाठी. ज्यांची कॅपॅसिटी नाही, जे पैसे खर्चू शकत नाही, त्यांच्यासाठी किल्ले धारूर शहरामध्ये 50 ते 60,000 रुपये गोळा केलेत. आणि आपल्याला आता मुंबईला जायचंय, तर तुम्ही या सर्वांना सांगा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.